अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। श्राद्ध पक्ष, महालय श्राद्ध, पितृपक्ष सुरू होणार आहे। आता ह्या पितृपक्षामध्ये महिलांनी काही आवर्जून दररोज ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये काही महत्त्वाची कामं करायची आहे। त्याच्याच बरोबर जेव्हा तुमच्या घरात श्राद्ध पक्ष असतं तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून करायला पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि रोज आपण आपल्या घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे, त्या संदर्भातली पण माहिती बघणार आहोत। व्हिडिओ सगळा बघा। सगळ्यात आधी तर आता पितृपक्ष सुरू होणार आहे। जेव्हाही तुम्ही हा माझा व्हिडिओ बघाल, अगदी श्राद्ध पक्ष सुरू झाल्यावर अगदी 3-4 दिवसांनी जरी बघितला तरी तेव्हापासून तुम्ही करू शकता। अर्थात जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर ते 4 दिवस तुम्हाला पाळायचं आहे, नंतर तुम्हाला करायचं आहे। सगळ्यात आधी सकाळी उठल्या उठल्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। खरं तर रोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं, पण ह्या पितृपक्षामध्ये आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यावं, म्हणजेच काय, सूर्याला जल अर्पण करावं। बघा, सूर्याला सुद्धा जल अर्पण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देत असतो तेव्हा तांब्याचा एखादा तांब्या घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्यावं आणि काळे तीळ टाकावे। सूर्याला अर्घ्य, आपल्याला माहिती आहे पितरांच्या सेवेसाठी काळ्या तिळांचा वापर केला जातो, म्हणून सूर्याला जेव्हा तुम्ही अर्घ्य देत असता तेव्हा त्या पाण्यामध्ये काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि जल अर्पण करायचं आहे। ओम गृणी सूर्याय नमः ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आता सगळ्यात आधी ह्या पितृपक्षामध्ये जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा ती पितरांसाठी करायची असते, पितरांकडनं काहीतरी मिळावं म्हणून अजिबात नाही। ही फक्त हे एक ग्रॅटिट्यूड आहे, ही कृतज्ञता आहे, हे आपण त्यांच्या प्रती खूप काही देणं लागतो। खरं तर दररोज पितरांची सेवा करायची असते। आता पितरांची सेवा काय करायची या संदर्भात लवकरच व्हिडिओ येईल। आज फक्त तुमच्या घरात जेव्हा श्राद्ध पक्ष असतं किंबहुना या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला हे जमलं तर ते तुम्ही आवर्जून करावं। सगळ्यात येतं ते पितरांना किंवा सूर्याला जल अर्पण करणं। जेव्हा आपण जल अर्पण करत असतो, जर तुमच्याकडे मोकळं पटांगण आहे तर त्याच्या खाली, म्हणजे तुम्ही डायरेक्ट जमिनीवर ते पाणी गेलं तरी चालेल, पण ते पाणी ओलांडल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी। मग त्याच्यासाठी काय करावं, जेव्हा सूर्याला जल अर्पण करत असतो तेव्हा खाली एखादं पातेलं ठेवा, एखादं घमिलं किंवा बादली ठेवा आणि जेव्हा जेव्हा जल अर्पण करतो ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप केल्यानंतर जेव्हा जल त्या पाण्यामध्ये त्या बादलीमध्ये पडतं, ती बादली उचलायची आणि तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता। थोडक्यात काय, ते पाणी आहे तर ते तुमच्याकडनं ओलांडल्या पण जात नाही, कारण ते सूर्याला जल अर्पण केलं जातं आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की ते पाणी ओलांडलं जातं, त्या पाण्यावर पाय पडला जातो, म्हणून अशा वेळेस ही काळजी घेणं महत्त्वाचे आहे। ह्या पितृपक्षामध्ये भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे। तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पितृदोष आहे किंवा नाही आहे, 3 पिढ्यांपर्यंत पितृदोष पाळायचा असतो। खरं तर आता ज्यांचे सासू सासरे जिवंत आहे मग ताई आम्ही पितरांची सेवा नाही करायची का, असं अजिबात नाही आहे। 3 पिढ्यांपर्यंत, एक तर महिलांनो आपल्याला आपल्या माहेरचे पण दोष लागलेले असतात, आपल्या माहेरचा पण दोष असतो आपल्याला, म्हणून तुम्हाला तुमचं जर सासू सासरे जिवंत आहे तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता। बऱ्याच घरात असे नियम असतात की माझे सासू सासरे जिवंत आहे मग ते सेवा करतील, मला करायची गरज नाही, असं अजिबात नाही आहे। अगेन सांगते, 3 पिढ्यांपर्यंत पितृदोष लागतो आपल्याला। आता ज्यांच्या घरात सासू सासरे जिवंत आहे, आजे सासरे जिवंत आहे, तरी सुद्धा त्यांचे सासू सासरे जरी गेले असतील तरी तुम्हाला सेवा करायची आहे। थोडक्यात काय, तुम्हाला दोष असो किंवा नसो, तुमच्या घरातले सगळे 2 पिढ्यांपर्यंत जरी जिवंत असले तरीही तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुम्ही दुसऱ्या गावाला जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे। बऱ्याच बायका सासूंच्या भरोशावर असतात की नाही माझ्या सासूबाई करताना मला करायची गरज नाही, असं नाही आहे। त्या जरी करत असेल तर त्यांचा दोष कमी होईल ना, आपल्याला आपल्या माहेरचे पण दोष लागलेले असतात, म्हणून महिलांसाठी हे स्पेशली आहे की आता जेव्हा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करत असता तेव्हा ते पितरांचे सुद्धा देव आहे। मग अशा वेळेस काय करायचं, जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये एकदा तरी घरात रुद्राभिषेक करावा किंबहुना शिवमहिम्न पठण करावं। नाही शक्य तर दर सोमवारी, आता 2 सोमवार येतील तेव्हाही तुम्ही करू शकता, तुमची इच्छा जसं जमेल तसं। नाही तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करत भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जलाभिषेक आवर्जून करावा। मंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा घरात केला तरी चालेल। तिसरं, आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे। होय,
तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. बघा, भगवान विष्णूंची सेवा केल्यावर सुद्धा तुमचा पितृदोष कमी होत असतो. म्हणून तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. अगदी सुंदर आणि प्रभावी सेवा आहे, त्याबद्दल पण मी लवकरच माहिती सांगेल. तर आता तुम्हाला काहीच नाही, रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला शक्य असेल तर तुळशीला दिवा लावावा. सकाळी नाही शक्य होत तर संध्याकाळी आवर्जून दीप प्रज्वलन करावं आणि सकाळी तुळशीला जल अर्पण करावं. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. आणि ही सेवा माझ्या पित्रांसाठी आहे. ह्या पितृपक्षामध्ये ज्या काही तुम्ही सेवा करणार आहात, पित्रांची असो तुमच्या गुरूंची असो, ती फक्त आणि फक्त माझ्या पित्रांसाठी समर्पित आहे. ही सद्भावना असणं महत्वाचं आहे. ते कुठल्या पण योनीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, ही सेवा माझी त्यांच्यासाठी आहे, एक महत्वाचं आहे. आता बघा, या श्राद्ध पक्षामध्ये आपापल्या तिथीला प्रत्येकाला आपापली तिथी माहिती असते. आता असं म्हणजे बऱ्याच वेळा जर तुम्हाला तिथी माहिती नसेल तर सांगा, मी त्या संदर्भात माहिती घेईल. कारण द्वितीया तृतीया एकत्र आलेली आहे म्हणून बऱ्याच लोकांचा थोडासा भ्रम होतो. तर जेव्हा तुमच्या घरात श्राद्ध असतं तर त्या श्राद्धाच्या दिवशी काही करावयाची महत्वाची कामे तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, आपल्या घरात जेव्हा श्राद्ध पक्ष असतं, खरं तर ह्या पितृपक्षात ना दानाला खूप महत्व आहे. पितृ हे तुमच्या कर्मावरनं तुम्हाला फळ मिळत असतं. अगेन, पित्रांची सेवा करतानाही तुमचे कर्म, पितृदेव तुमचे कर्म बघत असतात. मी जगाला खूप ओरडून सांगितलं मी खूप चांगली आहे, माझे कर्म खूप चांगले आहे, पण तो परमेश्वर असतो, त्याला माहिती असतं आणि आपल्या मनाला माहिती असतं की आपले कर्म कसे आहे. तर ह्या श्राद्ध पक्षात खरं तर मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. बऱ्याच घरात आता गणपती बाप्पा झाले, आता आम्ही खाण्यासाठी मोकळं. ह्या पितृपक्षात कुठलं काही खाऊ नये, तर मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. बऱ्याच घरात कंदमुळं सुद्धा खाल्ल्याच जात नाही. आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते, पण शक्यतो मांसाहार तर तुम्ही करू नका. बाकी काही गावात कंदमुळं खाल्ली नाही जात, काही गावात भोपळ्याची भाजी खाल्ली नाही जात, काही भागात काकडीची भाजी खाल्ली नाही जात. जी तुमच्याकडे पद्धत असेल ती तुम्ही पाळावी. पण आता ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध पक्ष असतं, ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध आहे त्या दिवशी काय करायचं, तर बघा, अगेन सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करावं, तर्पण विधी करायचा असतो. त्या संदर्भात पण लवकरच माहिती येईल की तर्पण विधी तुमच्या घरात झालाच पाहिजे. आणि खरं तर तो रोज केला तर अतिशय उत्तम, पण नाही तर नक्कीच तर्पण विधी तुमच्या घरात श्राद्ध पक्षाच्या दिवशी झाला पाहिजे. आणि ह्या श्राद्ध पक्षामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरात तिथी आहे त्या दिवशी कमीत कमी तुमच्या घरात एक व्यक्ती तरी जेवला पाहिजे. आधीच्या काळी आणि गावात अजूनही पण आहे गावाकडे, की ज्यांच्या घरात पितृपक्ष असतं किंवा जेवण असतं, श्राद्धाचं जेवण असतं, लोक आनंदाने जातात. आजकाल शहरामध्ये कोणीही येत नाही, खरंच नाही येत. पण अशा वेळेस ना तुमच्या घरात कोणीतरी जेवेल असा व्यक्ती तुम्हाला पाहिजे. आणि आता काही घरात असे सुद्धा नियम आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीचे वडील गेलेले आहे, तर जेव्हा तो उपास करून जीव घालतो तो असा व्यक्ती पाहिजे की त्याचेही वडील गेलेले आहे. समजतंय का? आता समजा म्हणजे काही ठिकाणी आहे, आमच्याकडे नाही असा नियम, पण काही ठिकाणी असा नियम आहे की बुवा आता समजा तुमचे वडील गेलेले आहे आणि जर तुम्ही उपास करून जेव घालताय तर त्याच्याच वयाचा असावा आणि मग त्याचे पण वडील गेलेले असावे, असे बरेच काही नियम आहे. आता हे तुमच्याकडे पाळत असेल तर तुम्ही पाळावे, नाहीतर जो व्यक्ती, आणि बऱ्याच घरात असं पण आहे की आमच्याच समाजाचा व्यक्ती पाहिजे. मला असं वाटतं की तुमच्या समाजातला भेटला तर उत्तम, नाही तर कुठला तरी व्यक्ती, कुठला तरी माणूस तुमच्या घरात जेवलाच पाहिजे, तुमच्या घरात उष्टपत्रवाळी पडलीच पाहिजे. आणि जो कोणी येणार आहे मग तो खूप श्रीमंत आहे आणि तो खूपच गरीब आहे, नाही, माझ्या घरातला गेलेला माझ्या घरी आज जेवायला आलेला आहे, त्या सद्भावनेने तुम्हाला त्याचा मानपान करायचा असतो. आता मानपान करणं म्हणजे काय, भरपूर त्याला व्यवस्थित खाऊ घालावं. बऱ्याच घरात असं केलं जातं की गरीब आहे मग त्याला वेगळं बसवलं जातं आणि त्याला वेगळं दिलं जातं, मग लगेच येणारा जो व्यक्ती आहे मग तो अशाला कशाला बोलवलं, आणि मग असं असतं. पण हे चुकीचं आहे खरं तर, आणि खरं तुम्हाला दोष लागणार आहे आणि तुम्हाला केलेले सेवेचं सुद्धा फळ मिळणार आहे. जो कोणी असेल गरीब श्रीमंत तो माझा दिवंगत गेलेला आहे आणि तो आल्यावर त्याचे पाय धुणं, त्याचं मानपान करणं, त्याला भरपूर खाऊ घालणं आणि यथाशक्ती त्याला दानधर्म करणं. आता दानधर्माबद्दल पण मी तुम्हाला नंतर सांगते. पण ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध पक्ष आहे त्या दिवशी आवर्जून एक व्यक्ती जेवलाच पाहिजे. आणि अगदी नाहीच जेवला, बघा आपलं कसं असतं, एक फोटोला नैवेद्य असतो ज्याची आपण आघारी करतो. आघारी माहिती आहे? आघाडी नाही, आघारी. तर ती करायची असते. त्याच्याबरोबर एक घास असतो तो कावळ्याला असतो आणि एक घास असतो तो गाईला असतो. या पद्धतीने आपण 3 ताटं करत असतो. ताट जेव्हा करत असतो तेव्हा 2.5 चपाती ठेवायची असते, म्हणजे 1, 2, 1 संपूर्ण पोळी असते, त्याच्यावर परत 1 संपूर्ण पोळी असते आणि अर्धी
असते, अशी 2.5 चपाती ठेवायची असते, भरपूर ठेवायचं असतं, म्हणजे भरपूर भाजी वरण काय जे असेल तुमचं ते आपण बनवत असतो, वडे असे, खीर आहे, त्या 5 भाज्या आहे, हे भरपूर ठेवायचं असतं आणि मग त्याची आघाडी दिली जाते. आता काही घरात असं असतं की फोटोचं आहे तर ते गाईला दिल्या जातं आणि आघाडीसाठी ताट वेगळं काढलं जातं. प्रत्येक घरात प्रत्येकाचं काहीतरी आपापलं वेगळं असतं. तर ज्या दिवशी तुमच्या घरात तो माणूस जेवेल ना, त्या दिवशी अगेन कुठेतरी गरीबाला दान धर्म करा, त्याला अन्न खाऊ घाला. आता एखाद्या घरातला जर म्हातारा व्यक्ती गेला असेल तर तो धोतर घालत असेल तर त्या दिवशी तुम्ही धोतरचं दान करू शकता, तुम्ही काळी छत्री दान करू शकता, तुम्ही काळं ब्लँकेट, आता काळच पाहिजे का असं नाही आहे, पण शक्यतो काळं ब्लँकेट जे मोठी घोंगडी असते बघा ती दान करू शकता. तुम्ही चप्पल, तुम्ही स्वेटर, तुम्ही छत्री, किंवा एखादा व्यक्ती जर पायजमा घालत असेल तर त्याच्या नावाने तुम्ही पायजमा दान करू शकता. तुमच्या तिथीच्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम, नाही तर मग तुम्ही सर्व पित्रीला, तर आपण आणि सर्व पित्रीला इतके जण दान करताना की मग त्या लोकांना पण आपली गरज नाही राहत. म्हणून आपल्या जेव्हा घरी तिथी असते ना त्याच दिवशी दान केलेलं खूप चांगलं असतं. आणि नक्कीच ते झाल्यावर कोरडा शिदा सुद्धा दान करायचं असतं. जर तुमच्या घरात कोणी मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कोरडा शिदा द्यावं. आता शिदा दान करताना त्याच्या घरातलं तिच्या घरातलं 1 टायमाचं अन्न शिजेल एवढं दान करावं. कोरडा शिदा, मग त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ द्या, तुम्ही तांदूळ द्या, तुम्ही डाळ द्या, गूळ द्या, जे तुमच्याकडे घरात असेल ना ते तुम्ही दान करावं. आणि हे सुद्धा माझ्या पितरांसाठी आहे, कारण ते आलेले आहे आणि ते बघत आहे की तुम्ही काय करताय. आणि मुळात आघाडी ही घराच्या बाहेर द्यायची असते, जो दीपदान करायचं असतं ते सुद्धा घराच्या बाहेर असतं, कारण पितृ तुमच्या घरात येत नाही, ते तुमच्या उंबऱ्यावर येतात. म्हणजे जो तुमच्या घराचा उंबरटा आहे ना ते तिथे बसलेले असतात. म्हणून आघाडी सुद्धा घराच्या बाहेरच द्यायची असते. आता ते भाड्याचं घर आहे किंवा स्वतःचं आहे ते असं नाही बघत की याचं भाड्याचं घर आहे आणि किंवा याचं स्वतःचं घर आहे, अजिबात ते नाही. ते फक्त बघता की तू माझ्यासाठी काय करत आहे. तर नक्कीच श्राद्ध पक्षाच्या दिवशी हे जे काही नित्यकर्म आहे, हे जे काही चांगले कर्म आहे ना हे तुम्ही करावं पितृपक्षामध्ये. आणि बऱ्याच लोकांना अशी सवय असते, घरात आपल्या एखादा तरी व्यक्ती असतो की श्राद्धाच्या दिवशी सुद्धा त्या व्यक्तीला जो गेलेला आहे त्याला नावं ठेवली जातात. त्याला म्हणत असतात, आता एखाद्या स्त्रीचा जर व्यक्ती म्हणजे पती खूप लवकर गेला किंवा काही ना काही कारणाने जर त्याने स्वतःला संपवलं असेल तर बऱ्याच बायकांच्या तोंडून असं निघतं की तो काय माझं तर वाटोळं करून गेला, असे शब्द. म्हणजे काही काही घरात असतात अशा बायका किंवा काही माणसं असतात की त्या माणसाला पण तुम्ही नावं ठेवता जो गेलेला आहे. तर याने तुम्हाला फक्त दोष लागणार आहे, कारण ते बघत असतात आणि कोणालाही मरावं असं वाटत नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवही लुडबुड करत नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं असतं आणि ज्याचं जेव्हा जिथे लिहिलेलं आहे तेव्हा तो जातो. मग ते कधी कधी नैसर्गिक मृत्यू होतो की बहुना कधी कधी तो स्वतःला संपून घेतो, पण ती आपली बुद्धी असते की त्या गोष्टी आपल्याला करायला लावते. मग ह्या श्राद्ध पक्षात तरी त्यांना नावं ठेवणं, त्यांची निंदा नालस्ती करणं पूर्ण चुकीचं आहे. चांगले कर्म करा, दान धर्म करा, कोणाची निंदा नालस्ती करू नका, हे सुद्धा ते बघत असतात. नाही तर मग मी भरपूर दान केलं आणि मी खूप चांगले कर्म केले आणि मग घरी आल्यावर माझे जर मी कोणाला तरी नावं ठेवले, कोणाची तरी निंदा नालस्ती केली तर त्या केलेल्या सेवेचं, त्या केलेल्या कर्माचं काही तुम्हाला फळ मिळत नाही. असो, आता महत्वाचं ह्या दिवशी म्हणजे अगदी पितृपक्षात तुमचं जेव्हा श्राद्ध असतं त्या दिवशी तर करायचं आहे, पण दररोज पितरांसाठी दीपदान करायचं असतं. जर तुमच्या घराच्या आसपास जर पिंपळ वृक्ष असेल तर नक्कीच तिथे दीपदान करावं. आता पाऊस एवढा असणार आहे ताई, जेव्हा शक्य असेल ना तेव्हा तुम्ही करावं. पिंपळ वृक्षाच्या खाली तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दीपदान करायचं आहे. रोज केलं तर खूप उत्तम. नाही शक्य होत तर तुमच्या श्राद्धाच्या दिवशी करा, नाही तर तुमच्या घराच्या बाहेर, तुमचं स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकता. बघा, मी माझ्या घरातून बाहेर जेव्हा प्रवेश करते तेव्हा माझी डावी बाजू आणि जेव्हा मी माझ्या घरात प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू, ह्या पद्धतीने तुम्हाला दररोज दीपदान करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही पितरांना दीपदान करत असता तेव्हा कणकेचाच दिवा असावा. पण अगेन ताई मला नाही शक्य होत किंवा रोज रोज कणकेचा दिवा नाही करणार, आता जेव्हा तुम्ही कणकेचा दिवा करता तेव्हा काय करायचं, त्याच्यात मीठ टाकायचं नाहीये, चिमूटभर हळद टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. एक दिवा करायचा, एक डिश घ्या, त्या डिशवर तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर तो कणकेचा दिवा ठेवायचा आणि त्या दिव्याची वात दक्षिण दिशेला करायची. तिळीचं तेल असेल अतिशय उत्तम, नाही तर साधं तेल घरातलं असेल ते चालेल, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावी आणि नक्कीच तुम्हाला ते करून ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः 11 वेळा मंत्र जप करावा. जेवढा वेळ तो दिवा तेवत राहील तेवढा वेळ तुम्ही ठेवावा. आता अर्थात एक दिवशी तो दिवा लावला आहे तर तो तुम्ही निर्माल्यात टाकावा, दुसऱ्या दिवशी नवीन दिवा घ्यावा. काही पणती घेतली तर चालेल का,
चालेल, पण जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही कणकेचा दिवा करा, आणि नाहीच शक्य होत तर ऍटलिस्ट पणती तरी ठेवा. पण मी तुम्हाला सांगेल की शक्य असेल तर तुम्ही कणकेचाच दिवा ठेवावा. 15 दिवसामध्ये देवाचं थोडंसं कमी केलं तरी चालेल, पण ह्या पितरांसाठी करणं मात्र चुकवू नका. आणि रोज जर कणकेचा दिवा लावला तर खूपच चांगलं, कारण ते तिथे बसलेले असतात. आणि नक्कीच दिवाबत्ती झाल्यावर अर्थात संध्याकाळी तुम्ही 7-7:30च्या दरम्यान दीप प्रज्वलित करावं आणि थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवावा, नंतर तुम्ही करू शकता. आणि जर शक्य असेल तर तुम्ही पितृअष्टकम पण म्हणू शकता. ते तर इतकं सुंदर आहे ना ते पितृअष्टकम, कारण ती फक्त कृतज्ञता आहे आणि आपल्याला पण त्या गोष्टीची जाणीव असणं ही महत्वाचं आहे, म्हणून ते पितृअष्टकम आहे. तर शक्य असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते पितृअष्टकम देईल. खूप सुंदर आहे, मराठीत आहे, जे तुम्हाला म्हणजे वाचता पण येईल. आणि जेव्हा आपण रात्र बघा, जेव्हा आहे ना आघाडी द्यायचा टाइम असतो ना, जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो, म्हणजेच 11, 11:30, जो काही तर्पण विधी पण तुम्हाला सांगते, तुम्ही सकाळी केला किंवा मी तुम्हाला त्या संदर्भात माहिती सांगलीच, पण जेव्हा तुम्ही पितरांना नैवेद्य देता तेव्हा 11:30, 11:45, 12, 12:30, 1, दीड पण खूप होता, 1-1:30 म्हणजे 1:30च्या अगदी नाहीच आवरलं किंवा घरात खूप गडबड होती, 1:30 पर्यंत आघाडी द्यावी. अगदी 2:30 आणि 2:45, 3:30 असं नाही करायचं. जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो ना तेव्हा तो पितरांचा काळ असतो, तेव्हाच आपण आघाडी वगैरे नैवेद्य अर्पण हे तुम्हाला सगळं करायचं आहे. ठीक आहे. आणि जो काही दीपदान आहे तर नक्कीच, कारण ते तुमच्या उमऱ्यावर, ते घराच्या बाहेर बसलेले असतात, नक्कीच तुम्ही आपलं खूप त्यांना देणं लागतो, कारण आज जे काही उपभोग घेत आहोत आपण अर्थात तो त्यांच्याचमुळे घेत आहोत. आणि ती कुठेतरी कृतज्ञता असते. आणि जी काही कर्म करणार आहे, जे काही करणार आहे, माझे पित्र कुठल्या पण योनीमध्ये असून त्यांना सद्गती मिळू दे, त्यांचा जो काही प्रवास आहे तो सुखकर होऊ दे, यासाठीच प्रार्थना करायची असते. नक्कीच ह्या पितृपक्षामध्ये जर तुम्ही सेवा केली ना, बघा तुम्ही सेवा करून बघा, तुम्हाला जे काही सांगणार आहे मी आता ते तुम्ही करून बघा. अगदी 5-5, 10-10 मिनिटाचं आहे, ते जरी तुम्ही केलं ना, कितीतरी तुमचं शारीरिक, आर्थिक, मानसिक कष्ट कमी होतील. आणि नक्कीच 2026 मध्ये तुम्ही स्वतः सांगेल की नाही आम्ही सेवा केली आणि आम्हाला खूप छान अनुभव आला. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर माफी असावी, पण माहिती पण तेवढी महत्वाची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.